नमस्कार मित्रांनो, आज आपण अर्थसंकल्प पाहणार आहोत। अर्थसंकल्पाची एक सिरीज आपण आजपासून पुढे सुरू करतोय। अर्थसंकल्पाचे सगळे डिटेल्स, अर्थसंकल्पाच्या सगळ्या बाजू ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहेत, महत्त्वाच्या आहेत, याबद्दलचे सर्व घटक, वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये येणारे मुद्दे, योजना, धोरण, कार्यक्रम सगळ्यांचा आढावा घेऊ। पहिलं महत्त्वाचं आहे अर्थसंकल्पाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचा थोडासा संकल्पनात्मक भाग आणि अर्थसंकल्प पाहू। कारण शेवटी अर्थसंकल्प कोणत्याही देशाचा असो तो महत्त्वाचा आहे। त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नियोजनासाठी आणि मुळातच सर्व अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकांसाठी जे नियोजन, रोजगार, उत्पादन, उत्पन्न, मानव संसाधन विकास, पायाभूत सुविधांचा विकास, आयात निर्यात या सगळ्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक विचार केला जातो ते अर्थसंकल्पात। आणि अर्थसंकल्पच आहे तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा आणि दशा ठरवतो। आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घटकांचं पूर्ण लक्ष अर्थसंकल्पाकडे लागून असतं। आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसंकल्पाचा बेसिकपासून थोडासा अर्थ समजावा आणि त्याची पार्श्वभूमी योग्यरित्या समजावावी, या दृष्टिकोनातून त्याची प्राथमिक ओळख पाहत आपण अर्थसंकल्पाचा घटक पुढे पाहायला सुरुवात करू। म्हणजेच 2023-24चा अर्थसंकल्प आपण पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर 2 मिनिटांमध्ये आपण त्याची थोडीशी पार्श्वभूमी आणि नेमकं त्याबद्दलचा एक प्राथमिक घटक आणि संकल्पनात्मक बाजू आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। म्हणजे काय होतं नेमकं, अर्थसंकल्पामध्ये कोणती व्यवस्था कशा प्रकारे कशी अंमलात आलेली आहे त्याचा अर्थही आपल्याला लक्षात घेता येईल आहे। भारतामध्ये जर विचार केला तर पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे 1860 मध्ये। 1860च्या अगोदर भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात एक आर्थिक वर्ष म्हणून, एक आर्थिक घटक म्हणून कुठे झालेली दिसत नाही। सुरुवात कोणी केलेली आहे? जेम्स विल्सन यांनी। जेम्स विल्सन यांनी प्रथम अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आणि मुख्यतः इथूनच दर वर्षाला अर्थसंकल्प मांडायची प्रक्रिया ही सुरुवात झाली। ब्रिटिश भारतामध्ये तत्कालीन जेम्स विल्सन यांच्या माध्यमातून पहिल्यांदा सुरुवात झाल्याचा पुरावा आहे। त्यानंतर आपण अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी मांडायला सुरुवात केली, प्रत्येक वर्षाला, आणि कंटिन्यू आपण या पद्धतीने 1947 पर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवली होती आहे। 1947 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यानंतर हा अर्थसंकल्प कधी मांडण्यात आलेला आहे? पहिल्यांदा मांडण्यात आलेला आहे 26 नोव्हेंबर 1947 मध्ये। 26 नोव्हेंबर 1947 मध्ये कोणी मांडला? षण्मुख शेट्टी। स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थसंकल्प मांडलाय षण्मुख शेट्टी यांनी। तर प्रजासत्ताक भारत कधी झाला? 26 जानेवारी 1950 रोजी। तर प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे 28 फेब्रुवारी 1950ला। कोणी मांडला आहे? जॉन मथाई यांनी आहे। हे 3 पहिले इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत, टर्निंग पॉईंट आहेत ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला गेला होता। ब्रिटिश भारतामध्ये पहिल्यांदा, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आणि प्रजासत्ताक भारतामध्ये पहिल्यांदा, याप्रमाणे ही 3 सिरीज आपल्याला पाहायला मिळते जेव्हा याबद्दलच्या अर्थसंकल्पाची सुरुवात झालेली होती आहे। असं एक विशेष फॅक्ट ऐकायला हरकत नाही, रेल्वे बजेट, जो रेल्वे बजेट होता तो पहिल्यांदा जॉन मथाई यांनी मांडला होता। जॉन मथाई यांनी केव्हा मांडला होता? तो 1924 मध्ये। कारण जॉन मथाईंचं आपण नाव ऐकतोय,
स्वातंत्र्यानंतरच्या अर्थसंकल्पाबाबत, परंतु त्याही अगोदर जॉन मथाईचं नाव 1924च्या संदर्भात आहे, जेव्हा ॲकवर्थ समितीने शिफारस केली होती की अर्थसंकल्प रेल्वेचा स्वतंत्ररित्या मांडावा, तेव्हा त्या समितीच्या सूचनेनंतर बजेट रेल्वेचा मांडायला सुरुवात झाली आणि ती पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी 1924मध्ये मांडला होता आहे. या पद्धतीने अर्थसंकल्पीय प्रक्रिया, अर्थसंकल्पीय व्यवस्था एक घटक म्हणून आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. पण घटना अंमलात आल्यानंतर आपण याबद्दलची सुरुवात कधी आणि कशी केली याचाही आढावा इम्पॉर्टंट आहे. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली आणि राज्यघटना अंमलात आली त्याप्रमाणे घटनेनुसार याबद्दलची कार्यवाही सुरू होणं जरुरी होतं. म्हणून घटनेने संघ सरकारला, ज्याला आपण युनियन बजेट म्हणतो, शब्द लक्षात ठेवा, युनियन बजेट आहे. युनियन शब्द घटनेत युनियन आहे, संघाचा आहे, सेंट्रल नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा नाही, युनियन गव्हर्नमेंटचा आहे आणि युनियन गव्हर्नमेंटचं बजेट आहे. आणि ते बजेट आपण मांडतो राज्यघटनेच्या आर्टिकल 112 नुसार आणि राज्यघटनेतसुद्धा आर्टिकल 112 नुसार ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे. बजेट हा शब्द घटनेत नाही, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे. आणि याप्रमाणे आर्टिकल 112 नुसार आपण संघ सरकारद्वारे मंत्री कोणी असू शकतो जो बजेट मांडू शकतो, परंतु नेहमी अर्थमंत्री बजेट मांडत असतात आहे, कारण ते फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांचा तो पोर्टफोलिओ आहे. पण कोणी मांडू शकतो, जो कोणी सरकारी मंत्री आहे किंवा सरकारी या विधेयकात येतो, सरकारी या विषयात येतो, तो मांडत असतो. अर्थमंत्री बिल मांडतात. अर्थमंत्री या आर्टिकल 112 नुसार प्रथम लोकसभेतच मांडतात, दरम्यान राज्यसभेत बिल ठेवलं जात असतं, पण प्रथम लोकसभेतच. कारण काय आहे तर हे धनविधेयक आहे, म्हणून प्रथम लोकसभेतच ठेवावं लागतं. या प्रकारे या पद्धतीने संबंधित बजेटची सुरुवात होते, घटनात्मक पातळीवर आहे. आत्तापर्यंतचा इतिहास, घटनात्मक पार्श्वभूमी याचा विचार केला असता आपण लास्ट बजेटच्या लेक्चरमध्येही याबद्दलचं बरंच इंट्रोडक्शन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे यावर अधिक वेळ न घालवता मी आपल्या बजेटची सुरुवात करतोय. मुख्य काय बजेटचं लक्ष होतं, बजेटमध्ये काय घटक आहेत त्याबद्दलचा पाठ पाहू. जे बजेट 2019 पासूनचं विशेष वैशिष्ट्य दर्शवणारं आहे, कारण आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 पासून बजेट मांडायला सुरुवात केलेली आहेत. त्या पद्धतीने त्याचा इतिहास, पार्श्वभूमी पाहणं जरुरी आहे. हा इतिहास आपण आपल्या सार्वजनिक वित्त या टॉपिकच्या वेळेस पुन्हा आपण त्याचा आढावा घेऊच, पण या ठिकाणी अधिक आपण पार्श्वभूमीमध्ये गेलो तर आपला टॉपिक दूर राहील आणि आपण आपल्या अभ्यासाच्या टॉपिकमध्ये जाऊ. तर अभ्यासाच्या टॉपिकला आपण नंतर टच सुरुवात करूच, पण आत्ता महत्त्वाचं आहे अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पामध्ये येणारे घटक ज्यांचा आढावा घेणं आपल्याला अत्यावश्यक आहे. त्याप्रमाणे अर्थसंकल्पाचं काही विशेष जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, कारण हल्ली काही असे फॅक्ट MPSCनं विचारलेले आहेत जे कधी विचारेल असं अपेक्षित नव्हतं किंवा त्या माध्यमातून परीक्षेला ते वाचणं जरुरी आहे असं कधीही वाटलेले नव्हते. असे काही पॉईंट्स आहेत. त्यात पहिला पॉईंट, अर्थमंत्र्याचं भाषण होतं 85 मिनटाचं. जर मागील इतिहास पाहिला तर अर्थमंत्र्यांनी 1.5 तासापेक्षा अधिक वेळ भाषण केलेलं आहे. 2-2.25 तासापर्यंत भाषण केलेलं आहे मागील 4 वर्षामध्ये. पण सर्वात लोएस्ट भाषण आहे आत्ताचं, म्हणजे एकूणच कमी वेळ त्यांनी वापरला होता आहे. सलग 5वा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यात पहिला अर्थसंकल्प होता तो मध्यावधी अर्थसंकल्प होता
आणि नंतरचे मात्र पूर्ण अर्थसंकल्प आहेत. यावेळी त्यांनी कर्नाटकची कसोटी विणकाम असलेली कसोटी विणकाम, आता या विषयाचं इम्पॉर्टन्स नाही, परंतु यातून देशाची संस्कृती, वैशिष्ट्य, बजेटबद्दलचे प्रेडिक्शन दर्शवतात असं अनेक तज्ज्ञ म्हणतात आहे. यावरून अर्थसंकल्पाची ओळख काढली जात होती आहे. आणि काही परीक्षांमध्ये अगदी अर्थमंत्र्यांच्या साडीचा रंगसुद्धा विचारलेला आहे. हे अगदी फॅक्ट आहे. क्लास 3 आणि क्लास 4च्या परीक्षेमध्ये ते विचारलं गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा मी टाकतोय, परीक्षेला येईल म्हणून नाही, परंतु यावरून अर्थसंकल्पाबद्दल एक्सपेक्टेशन्स काय आहेत, प्रेडिक्शन्स काय आहेत, त्याच्याबद्दलचे अंदाज वर्तवले जातात, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. कसोटी विणकाम असलेली गडद लाल रंगाची इरकल रेशमी हे त्या साडीचं विशेष आहे, त्यांनी परिधान केली होती आहे. इरकल रेशमी साडीचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर ते कर्नाटक बाबत आहे. कर्नाटकचं वैशिष्ट्य आहे इरकल रेशमी साडी. कारण निर्मला सीतारामन राज्यसभेमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करतात, म्हणून कर्नाटकचं रिप्रेझेंटेशन अप्रत्यक्षपणे करण्याच्या उद्देशाने इरकल रेशमी साडी, कर्नाटकचं प्रतिनिधित्व म्हणजे कर्नाटकच्या संस्कृतीचं. कसोटी साडी धारवाडचं खास वैशिष्ट्य आहे. कसोटी विणकाम केलेली जी साडी आहे ती धारवाडचं विशेष वैशिष्ट्य आहे. हाताने तयार केलेल्या या साडीवर सामान्यतः रथ होते, हत्ती आहेत, मंदिराचे गोपूर आहेत, मोर आहे, हरिण आहे, कमळ आहे, यांचं नक्षीकाम साकारलेली साडी होती आहे. यावरून आपण विशेष वैशिष्ट्य समजू शकतो नेमकं काय काय मुद्द्यांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये कशाचा विचार होऊ शकतो याचा अर्थाने अंदाज आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आहे. हे विशेषत्वाने आपण विचारात घेणं गरजेचं आहे. सीतारामन यांनी परिधान केलेल्या साडीवर रथ, मोर आणि कमळ हे सगळं घटक जे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब होती या माध्यमातून हे आपल्याला मानायला हरकत नाही. या पद्धतीने त्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणून संस्कृतीचा, भारताच्याही संस्कृतीचा आणि त्यासोबतच संबंधित ठिकाणी कर्नाटकच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. तसंच मागील 2 वर्षाप्रमाणे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी टॅबलेटचा वापर केला, म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान ज्याद्वारे अर्थसंकल्पाची सुरुवात झाली होती असं म्हणायला वाव आहे. म्हणजेच अर्थसंकल्प प्रक्रिया, अर्थसंकल्पाची मांडणी या माध्यमातूनचं ते वैशिष्ट्य आहे जे या ठिकाणी आपल्यालाही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे की आत्ता टेक्नॉलॉजीचा वापर कसा होतोय त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. कारण अर्थसंकल्पाने अर्थमंत्र्यांनी ती प्रक्रियाच बंद करून टाकलेली आहे जी अगोदर केली जात होती. म्हणजेच आपण कातडी पिशवीमध्ये बजेट मांडायला सुरुवात करायचो आणि ती संबंधित प्रक्रिया, रूढी, परंपरा होती ज्या माध्यमातून त्या वैशिष्ट्याला प्रस्तुत केला जात होता. पण आता टेक्नॉलॉजीद्वारे बजेटची सुरुवात झालेली आहे. अर्थमंत्र्यांनी वाचनही त्या माध्यमातून केलेलं आहे. यंदाचं भाषण 85 मिनिटाचं होतं. 19मध्ये सीतारामन यांनी 2 तास 17 मिनटं जे सर्वाधिक वेळ होतं. पण तिथून पुढे अर्थमंत्र्यांनी बजेट टप्प्याटप्प्यानं मोठ्या प्रमाणात कालावधी कमीच केलेला आहे. 2020 साली 162 मिनटं इतकं दीर्घकाळ वाचनही त्यांचं झालेलं होतं. म्हणजेच हायेस्ट टाईम तेव्हा वापरला गेला होता असं आपण म्हणू शकतो. 2020चं अर्थसंकल्प 162 मिनटं. शेवटी त्यांची तब्येत बिघडलेली होती त्यामुळे बाकीचा अर्थसंकल्प न वाचताच थांबवावा लागला होता. 21मध्ये 100 मिनिटं, 22मध्ये 91 मिनिटं आणि आता आपण पाहतोय यंदा पुन्हा 10 मिनटं कमी करत 1 तास 25 मिनटं अर्थसंकल्पीय भाषण झालेलं आहे. आता अर्थसंकल्पाचं विशेष काय आहे या वर्षाचं, तर हे अमृतकाळासाठीचं उद्दिष्ट आहे. आपण अर्थसंकल्प कोणत्या लक्ष्याने मांडलोय तर अमृतकालाचं उद्दिष्ट. आपण 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि म्हणून 75 वर्षाच्या पूर्तीमुळे आपल्याला काही लक्ष्य, उद्दिष्ट मांडायचं आहे, साध्य करायचं आहे, त्याला समोर ठेवून काम करतोय. त्यामध्ये 3 लक्ष्य आहेत.
तरुणावर लक्ष केंद्रित करून नागरिकांसाठी संधी, सोप्या भाषेत महत्त्वाचे पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड लक्ष हे ठेवणं जरुरी आहे. म्हणून मी जसाच तसं हे 3 पॉईंट घेतलेले आहेत जे आपल्याला न्यूजपेपरमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, जे एक्झामच्या ओरिएंटेड, बाकी विषयावर डायव्हर्ट न होता, फोकस न होता महत्त्वाच्या विषयावर फोकस करायचा आहे. कमी वेळामध्ये मॅक्झिमम कसं लक्षात ठेवता येईल आणि परीक्षेचे मॅक्झिमम मार्क कसं मिळता येईल यावर लक्ष ठेवायचं आहे. पहिला पॉईंट, अमृत काळासाठीचं उद्दिष्ट काय आहे. सरळ प्रश्न विचारात घेतला जाईल तर अमृत काळासाठीचं उद्दिष्ट आहे, पहिलं तरुणावर लक्ष केंद्रित करून नागरिकांसाठी संधी, म्हणजे सिटिझनसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, पण फोकस तरुणांवर. विकास आणि रोजगार निर्मिती, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट या 2 वेनं त्याकडं पाहिलं जात आहे. मग विकास आणि रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी काही कार्य केले जात आहेत. मजबूत आणि स्थिर अतिसूक्ष्म अर्थव्यवस्थेची निर्मिती. मजबूत आणि स्थिर फाउंडेशन कसं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि कॉन्स्टंट आहे. आणि अतिसूक्ष्म अर्थव्यवस्थेची निर्मिती, मायक्रो लेवलवरती अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्नही यामध्ये केला जात आहे. त्यासोबत हे 3 पॉईंट तर लक्षात ठेवलेच आहेत. सप्तर्षी ज्याची चर्चा सर्वत्र आहे, या 7 सूत्राच्या आधारावर फाउंडेशन अंमलात येतं आहे. फाउंडेशन कार्यरत आहे. या माध्यमातून त्याचा विचार आणि वैशिष्ट्य आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे, अत्यावश्यक आहे असं आपण संबोधू शकतो. 7 प्राथमिकता आहेत. सप्तर्षी म्हणजे ज्याच्यावर आधारित सरकार पुढे काम करणार आहे. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात या अर्थसंकल्पापासून केली जाणार आहे, ज्याद्वारे या सप्तर्षीच्या माध्यमातून ची कार्यवाही केली जाईल आहे. कशी आहे, पहिला घटक लक्षात ठेवा, शेवटच्या घटकापर्यंत विकास. लास्ट व्यक्ती गांधीजींचं स्वप्न आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या देशातील सर्वात शेवटचा माणूस, ज्याच्यापर्यंत आर्थिकतेची फळं पोचतील तर त्या दिवशी तो व्यक्ती खऱ्या अर्थाने घटना व कायद्याला मानेल, असं महात्मा गांधींचा विचार होता. ज्या दिवशी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला असं वाटेल की हा देश माझा आहे, माझ्यासाठी काम करतोय, त्या दिवशी तो व्यक्ती लोकशाहीला, घटनेला, कायद्याला मानेल आहे. आणि ते फळं पोचवणं जरुरी आहे. ते अजून लक्ष याही विषयाचा ठेवलेला आहे. थोडक्यात सर्व लोकांना, सर्व लोकांसाठी काही कार्य करतोय असं दर्शवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आहे. पहिला पॉईंट, सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास. युवा शक्ती, युवा वर्ग आहे ज्याच्यापर्यंत पोहोचवणे. आर्थिक क्षेत्राचा विकास करणे, जे इकॉनॉमिकल एरियाज आहेत, आर्थिक क्षेत्राचे वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्याबद्दलच्या विकासाची इथं सुरुवात करणे. हरित विकास, ज्याला आपण ग्रीन ग्रोथ असं बोलतोय, शब्द स्पष्टपणे बजेटमध्ये वापरलेला आहे. ग्रीन ग्रोथ आहे. त्यासोबत क्षमता विस्तार आहे. एम्पॉवरमेंट, ज्या ठिकाणी क्षमता आहे आर्थिक विकासाची, आर्थिक वृद्धीची, त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी व विकास करण्याचं लक्ष डेव्हलप करण्याच्या उद्देशाने क्षमता विस्तार. मग ते उद्योग, कंपन्या, कारखाने, सेवा क्षेत्र, भांडवल क्षेत्र या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी याची सुरुवात करणं जरुरी आहे. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काम करण्याची संधी आहे. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक. सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा त्याचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे, सर्वसमावेशक विकास, ज्याला आपण इकॉनॉमीच्याच भाषेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट असंही म्हणतो. या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था हा त्या घटकाचा एक पार्ट आहे, ज्या घटकाच्या लेवलवरती हे घेऊन जाणं जरुरी आहे. मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेसाठी हे 7 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. 7ही पॉईंट ज्याच्यावर आधारित एखादा प्रीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रुपया येणार कसा आहे, या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रुपया कुठून येणार आहे, रुपया कसा येणार आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण शेवटी इन्कम कुठून येतं आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर इन्कम कुठे चाललं आहे ते महत्त्वाचं आहे.
आपल्या देशात सध्या परीक्षेला प्रश्न मागे आलेला आहे, कंबाईन गट बलाही आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेलाही अनेक वेळा विचारलेला आहे. रुपया येतो कुठून आणि जाते कुठून आहे. रुपया येतो आहे तो सर्वाधिक प्रमाणात या माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. 34% पैसे आहेत. 34% पैसे कुठून येत आहेत? आपण कर्ज, उसनवारी ज्याला शब्द वापरलेला आहे, आणि दायित्व. कर्ज आणि दायित्व याद्वारे 34% पैसे आपण घेतो. म्हणजेच या माध्यमातून पैसा येतोय आपल्याकडे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात आपण कर्ज काढतोय आणि इतर माध्यमातून पैसा येतोय. हे विशेष आहे, कारण यासाठी GST आणि अन्य कर याद्वारे 17% पैसा आहे. 17% पैसा GST आणि अन्य याद्वारे 17% आहे. मागे प्रश्न विचारला होता, सर्वाधिक कर कोणत्या माध्यमातून मिळतो? जे अगोदर म्हणजे 17च्या अगोदर कॉर्पोरेशन टॅक्स याद्वारे सर्वाधिक पैसे मिळत होते आहे, पण GST आल्यापासून GSTद्वारे या माध्यमातून सर्वाधिक पैसे मिळतात आहे. देशाकडं एकूणच पैसे कशातून येतात जास्त? तर याचं उत्तर आहे कर्ज आणि दायित्व याद्वारे 34% पैसे. म्हणजे आता सध्याची स्थिती पाहिली तर आपल्याकडं सर्वाधिक पैसे आपण कमवलेले नाही, तर कर्जाच्या माध्यमातून आलेले पैसे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण मॅक्झिमम कमवलेले पैसे नाहीत, कर्ज काढलेले आहेत. दुसरा मुद्दा, सर्वाधिक पैसे त्यानंतर 17% आहेत GST आणि अन्य माध्यमातून. प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सच्या माध्यमातून पैसे वाढलेत बऱ्यापैकी, हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच प्रत्यक्ष कर झाला तो 15% आहे आणि कंपनी कर, कॉर्पोरेशन टॅक्स हाही 15% आहे. खरं तर 17च्या पूर्वी याचं खूप जास्त प्रपोर्शन होतं. कंपनी कर, कॉर्पोरेशन टॅक्स आपल्या देशात सर्वाधिक कर महसुलाचा घटक होता 2017 पूर्वी आहे, पण GST आल्यापासून हे स्ट्रक्चर रचना बदललेली आहे. आता लक्षात ठेवायचे 4. पहिले आपण कर्ज आणि इतर दायित्वाच्या माध्यमातून पहिला घटक जो सर्वाधिक 34%, GST आणि अन्याच्या माध्यमातून 17%, प्राप्तिकराच्या माध्यमातून 15% आणि कंपनी कराच्या माध्यमातून 15%. मग खाल्ले 15% दोन लक्षात राहतील, प्राप्तिकर आणि कंपनी कर 15%, GST 17% आणि उसनवारी म्हणजे कर्ज आणि अन्य दायित्व याद्वारे 34%. हे 4 टॅक्सेसचे प्रपोर्शन लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर उत्पादन शुल्क 7%, बिगर कर मिळकत 6%. आता बाकीचं गरज नाही आहे, 4-2% इत्यादी वगैरे आहे. पण पहिले 4 आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरून आपल्याला आपल्या देशाच्या महसुलाचा अंदाज येतो, हे पाहणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर रुपया जातो कसा आहे? रुपया जातो कसा आहे? व्याज आणि इतर बाबतीत लक्षात घ्या, आपण कर्ज आणि दायित्व याद्वारे आपण 34% पैसे मिळवलेले आहेत. म्हणजे आपल्या देशाला सर्वाधिक पैसे कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध होत असतील तर त्याच्यावर व्याज म्हणून सर्वात जास्त पैसे जाणं हे ऑब्वियस आहे. व्याज देणे याच्यावर 20% पैसे चाललेले आहेत. देशाचा एकूण खर्च जेवढा होतो त्याच्यात सर्वाधिक वाटा व्याजाचा आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेची प्रगती कशी आहे ते लक्षात येते आहे. आपण कितीही म्हणत असो भारत प्रगल्भ, भारत चायनाशी स्पर्धा करतोय, भारत विकसित राष्ट्र बनतोय, जगाचा जगद्गुरू बनतोय, भारत खूप वेगवान प्रगती करतोय, GDPचा रेट खूप जास्त वेगानं वाढत चालला आहे. हे सगळं काही अंतिम सत्य असलं तरी विशेष हे आहे, पैसे येतात कुठून? कर्ज काढून जास्तच. आणि पैसे जास्त चाललेत कुठे? त्या कर्जाचं व्याज देण्यासाठीचं आहे. हे सत्य स्वीकारणं जरुरी आहे. आपण पैसे येत आहेत म्हणून खुश आहोत, पण पैसे येत आहेत कुठून हे महत्त्वाचं आहे. घरात दररोज भरपूर पैसे येताना दिसत आहेत, कुटुंब खाऊन पिऊन मजेत करतोय, पण ज्या दिवशी समजलं की हे सगळं वडिलांनी कर्ज काढून घर चालवलेलं आहे, तर त्या दिवशी आपल्या घराची दिवाळखोरी लक्षात येते. किंवा वडील आई खुश आहेत
की आपल्या घरामध्ये भरपूर पैसे येत आहेत, कुटुंब चांगलं चाललं आहे म्हणून. पण ज्या दिवशी समजलं की मुलांनी एवढे पैसे कमवून आणले नाहीत, कर्ज काढून आणलेले आहेत, तर त्या दिवशी आपल्या घराची वास्तविक आर्थिक स्थिती समजायला वाव लागतो की नेमकं काय चाललं आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची वास्तविक दुरावस्थाही समजून जाते आहे. त्यानंतर कर व शुल्क याचा वाटा 18% आहे. म्हणजेच कर आणि शुल्काद्वारे अनेक ठिकाणच्या आपल्या टॅक्सेस आणि शुल्क म्हणून याचा वाटा जातो 18% आहे. म्हणजे जिथे आपला खर्च होतो. केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे जे केंद्राच्या योजना आहेत त्याच्यावर 17% आहे आणि केंद्र प्रायोजित योजना 9%. म्हणजे केंद्राकडून चालवल्या जाणाऱ्या योजना यासाठी 9% आहेत. पहिले 4 लक्षात ठेवा. व्याजासाठी 20%, कर शुल्क यासाठी 18% आणि केंद्रीय क्षेत्र योजना यासाठी 17% आणि केंद्राकडून प्रायोजित योजना या माध्यमातून 9% आणि वित्त आयोग व अन्य साधारण हस्तांतरणे यासाठी 9% आहेत. संरक्षणावर आपण 8% खर्च करतो. अनुदान, वेगवेगळे अनुदान आहेत त्याच्यावर 7% खर्च करतो आहे आणि पेन्शनच्या माध्यमातून 4% खर्च करतो आहे. हे सगळे तुम्हाला नोट्सच्या स्वरूपातही घटक उपलब्ध होणार आहेत, तेव्हा आपण त्याची चर्चा करूच. पण आत्ता लक्षात ठेवा, परीक्षेच्या ओरिएंटेड हा 20%चा पार्ट इम्पॉर्टंट आहे. व्याज 20%, कारण पैसे येत आहेत सर्वाधिक 34% कर्जाच्या स्वरूपात, तर व्याज स्वरूपात 20% पैसे जाणं हे साहजिक आहे. हे अंतिम सत्य लक्षात ठेवणं जरुरी आहे. अर्थसंकल्पाची आकडेवारी नेमकी काय? एकूण अर्थसंकल्प 2023-24चा किती होता आहे, तर तो 45,03,097 कोटी रुपये एवढा आहे. सुधारित खर्च अंदाज म्हणजे 41 लाखाकडे जायच्या अपेक्षा आहे. 22-23च्या सुधारित अंदाजापेक्षा ते जास्त आहे. कर्जा व्यतिरिक्त एकूण येणे म्हणजे कर्ज काढतो आपण त्याच्याशिवाय जे येणं आहे ते 27 लाख कोटी रुपयाचं आहे. त्यानंतर 45 लाख कोटी रुपये एकूण खर्च आहे. भांडवली खर्च 7.3 लाख कोटी रुपये आहे आणि सिक्युरिटीजकडून घेतलेले कर्ज 11 लाख कोटी आहे. असं काही आकडेवारी परीक्षेत येत नाही, पण यावरून अंदाज येतो खर्चात वाढ होत चालली आहे की घट होत चालली आहे, भांडवली काय वगैरे हा सगळा प्रकार येतो आहे. तर जेव्हा आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक पाहायला सुरुवात करू तेव्हा मी तुम्हाला हे सगळे घटक भांडवली खर्च, भांडवली जमा, महसुली खर्च, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट ह्या सगळ्या संकल्पनासह आपण त्याचा डिटेल आढावा घेणार आहोत. आत्ता इथं आपला आकडेवारी आणि विषयाचा घटक संकल्पनात्मक बाजू इथे महत्त्वाचा आहे, त्याच्यावर आपण फोकस करूयात आहे. 7% GDPतील अपेक्षित वाढ म्हणजे आता सरकारचं लक्ष आहे 7% GDPमध्ये वाढ होईल हे सरकारनं एक्सपेक्टेशन ठेवलेले आहेत. तर 5.9% वित्तीय तूट राहील. वित्तीय तूट फायनान्शियल डेफिसिट किती राहील, तर 5.9% राहील असं सरकारला अपेक्षित आहे. आणि हे दोनच फॅक्ट आपल्याला परीक्षेला महत्त्वाचे आहेत. 7% GDPमध्ये वाढ आणि 5.9% वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट 5.9% राहील असं सरकारला वाटते आहे. आत्तापर्यंतची सरकारची कामगिरी काय आहे, अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये काही, ज्या माध्यमातून सरकार काय काम केलेलं आहे त्याचा थोडा असा आढावा या ठिकाणी पाहता येतो. आत्तापर्यंतची कामगिरी गेल्या 9 वर्षात उत्पन्न दुपटीने वाढलेलं आहे आणि 1.97 लाख रुपयावर पोहोचलेलं आहे. सरकारच्या मते 9 वर्षात उत्पन्न दुपटीने वाढलेलं आहे. सरकारचं लक्ष माहिती आहे आपल्या सगळ्यांना, विशेष शेतकऱ्यांचं उत्पन्न सरकारने 2022पर्यंत डबल करायचं लक्ष ठेवलं होतं आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं लक्ष होतं 2022मध्ये. मग झालं का 2022मध्ये दुप्पट? तर झालेलं आहे. सरकारने दाखवल्यानुसार उत्पन्न डबल झालेलं आहे. आणि उत्पन्न कसं डबल झालेलं आहे ह्याचा थोडासा तुम्हाला मी पुरावा दाखवतो, यावरून ते लक्षात येईल की एक्झॅक्टली
डबल उत्पन्न कसं झालेलं आहे. सरकारने दर्शवलेल्या आकडेवारीप्रमाणे उत्पन्न डबल कसं होत असतं तर या माध्यमातून तुम्हाला लक्षात येतं आहे. 2019मध्ये मनमोहन सिंग यांना प्रश्न विचारण्यात आला होता की मोदी सरकार जर शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही आणि तुम्ही का केलं नाही. तर मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं उत्पादन डबल करणं जरुरी आहे, उत्पन्न कोणीही डबल करू शकते. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होऊ शकतं, उत्पादन डबल करणं गरजेचं आहे. कसं लक्षात घ्या. उत्पन्न डबल आत्ताच्या सरकारने कसं केलेलं आहे डबल. समजा आमच्या शेतामध्ये 1 क्विंटल गहू कधी 2014मध्ये उत्पादित झाले होते आणि या गव्हाला तेव्हा भाव लागला होता 500 रुपये क्विंटल प्रति क्विंटल. 2014मध्ये 500 रुपये क्विंटल लागला. आता 2015मध्ये 550 लागला, 16मध्ये 600 लागला, 17मध्ये 700 लागला, 18मध्ये 750 लागला, 19मध्ये 800 लागला, 20मध्ये 900 लागला, 21मध्ये 950 लागला आणि 2022मध्ये 1000 रुपये लागला. 2022मध्ये कारण किमान 50 रुपये 100 रुपयांनी भाव वाढलेलाच असतो. पहा आता 2014मध्ये 1 क्विंटल गव्हाला प्राईस किती होती 500 रुपये. आज 2022मध्ये गव्हाला भाव आहे 1000 रुपये. झालं की इन्कम डबल. 2022मध्ये उत्पन्न इन्कम डबल झालेलंच आहे. इन्कम आम्ही डबल करतो बोललो होतो, डबल झालेला आहे. 1 क्विंटल गहू 2014मध्ये होते, आता 2022मध्येही 1 क्विंटल गहूच आहेत, पण इन्कम मात्र डबल झालेला आहे. हे डबल इन्कम म्हणणे योग्य नाही. कारण वेळोवेळी झालेली चलनवाढ, परिणाम म्हणून झालेली भाववाढ, दरम्यान वाढलेली लोकसंख्या याचा परिणाम म्हणून या किमतीत वाढ होत असते. म्हणून याच्याकडे लक्ष देणं विशेष जरुरी आहे. यावर आधारित हे वाढलेलं उत्पन्न आहे. जरुरी आहे उत्पादन, प्रोडक्शन. कारण GDP मध्ये प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन ज्याचा विचार होतो आणि त्या उत्पादनावर विशेष लक्ष देणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून शेवटी इम्पॉर्टंट आहे उत्पन्न नाही, उत्पादन जरुरी. 9 वर्षात सरकारनं उत्पन्न दुप्पट केलेलं आहे असं सांगितलेलं आहे. त्यानुसार 1.97 लाख रुपये. गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. हे सत्य आहे, 100% सत्य आहे. आपण 9 वर्षामध्ये 10व्या क्रमांकावरून आपण 5व्या क्रमांकावर पोहोचलो आहे. जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था आपण बनलो आहे. हे अतिशय उत्तम आणि योग्य आणि विशेष बाब आहे देशासाठीही. भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण PF म्हणतो, भविष्य निर्वाह निधी संघटनेची सभासद संख्या दुपटीने वाढून 27 कोटीवर पोहोचलेली आहे. या माध्यमातूनही पैशाचा सोर्स आणि घटक आपल्याला वाढवण्याची संधी प्राप्त होताना दिसते. 22मध्ये UPIद्वारे डिजिटल पेमेंट व्यवहाराची संख्या 7400 कोटी एवढ्यावर पोहोचलेली आहे. व्यवहाराचं मूल्य 126 लाख कोटी रुपये आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 11.7 कोटी शौचालय आपण बांधलेले आहेत. म्हणजे गेल्या 9 वर्षातल्या अर्थव्यवस्थेचे हे विशेष प्रगतीचे घटक आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 9.6 कोटी गॅस जोडण्यात आलेला आहे. देशातील 102 कोटी व्यक्तींना
कोविड विरोधी लशीचे म्हणजे 220 कोटी लस देण्यात आलेले आहे. PM जनधन बँक खात्याची संख्या 47.8, ज्याला आपण सर्वसमावेशक विकास असं या घटकातून पाहू शकतो. जनधन खातं असणे म्हणजे काय, लोकांना आपण बँकेत आणलेलं आहे, आर्थिक क्षेत्रात आणलेलं आहे आणि त्या आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या लोकांची संख्या 47.8 कोटी आहे. जगातल्या अनेक देशाची जेवढी लोकसंख्या नाही तेवढे घटक, तेवढे खाते आपल्या देशात तयार झालेत असं म्हणायला पूर्ण वाव आहे. PM सुरक्षा विमा योजना आणि PM जीवन ज्योती योजना यांच्या माध्यमातून 44.6 कोटी लाभार्थी या ठिकाणी झालेले आहेत, हे विशेष आहे. शेतकरी सन्मान योजनेतून देशभरात 11.4 कोटी शेतकऱ्यांना 2.2 लाख रुपये हस्तांतरितही करण्यात आलेले आहेत. म्हणजे गेल्या 9 वर्षात सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून काय काय प्रोग्रेस केली आणि कशी प्रोग्रेस केली आहे त्याचा हा पुरावा पाहण्याच्या दृष्टिकोनातून एक प्राथमिक ओळख आहे. हे त्याचं इथं विशेष मानायला हरकत नाही. अर्थसंकल्पाची एक प्राथमिक सुरुवात आणि एक मोठी ओळख कशी आहे या संपूर्ण घटकावरून आपल्याला पाहायला मिळते. अर्थसंकल्पात येणारा पैसा कुठून जास्त आहे, जाणारा पैसा कुठे आहे आणि आर्थिक प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनात्मक बाजू या दृष्टिकोनातून हा एक पहिला टप्पा तुमच्या समोर मी प्रस्तुत केलेला आहे. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा याद्वारे अर्थसंकल्पात काय काय योजना, धोरण, कार्यक्रम आणि विशेष प्रक्रिया अंमलात आहे त्या सर्व घटकांचा आढावा या ठिकाणी आपण पुढे सिरीजमध्ये पाहणार आहोत. ऑलमोस्ट 4 ते 5 पार्ट्समध्ये आपण बजेटचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. इथं एक घटक आपण पाहिलेला आहे, याचे 4 घटक आणखी आपण पुढे नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू. पुन्हा भेटू.